अमोल जे काले सर आणि त्यांना साथ देतील नील परासिया सर. स्ट्राईक रेंजला फलंदाज पंकज, नॉन स्ट्राईक रेंजला किशन अशी सलामतची विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हॉल्व झाली आहे. पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज किशोर. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज किशोर. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. पंकज स्ट्राईक रेंजला. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला चेस करेल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पहिला चेंडूवरती धक्का दिलाय. पहिला गडी बाद होतोय. बॅटिंग करणारा न्यू पनवेल 11 संघाला हा पहिला धक्का. बॅट्समन आउट. पहिल्या बॅट्समन आपलं नाव सांगायचं आहे कारण 12 मॅनला नाव माहिती नाहीये. येस डेफिनेटली मोहन आलेत मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनचा आक्रमक आणखीन एक खेळाडू स्ट्राईक आता मात्र पुन्हा एकदा किशोर. डीप मध्ये बॉल जाईल. एक धावच्या ठिकाणी कंप्लीट होते. काउंट ओपन करतोय किशन. धावफलकावरती एक धाव अंकित होईल. शांत सुरुवात. तर पहिल्या चेंडूवरती विकेट आला. त्यानंतर थोडासा शांत पवित्र घेतला किशननं आणि एक धाव स्पोर्ट बोर्डवरती लावली आहे. संघाचं अकाउंट ओपन करतोय. वैयक्तिक देखील अकाउंट ओपन करतोय. स्ट्राईक रेंजला आता मात्र मोहन जात आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. एक धक्का जरूर लागलाय पनवेल संघाला या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टेपमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतात. एकदा कॉम्प्लीट. दुसरीचा कॉलिंग त्या ठिकाणी झालाय. थोडीशी पम्बलिंग त्या ठिकाणी झालं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे कंप्लीट होतील पूर्ण 2 धावा. सुरेख रनिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. मोहन 2 धावेनं सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला धक्का लवकर लागला. बॅटिंग करणाऱ्या टीम न्यू पनवेल स्टार 11 टीमला. इथनं मात्र या जबाबदाऱ्या फार घ्याव्या लागतील. 2 बॅट्समनला मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करावा लागेल. शॉर्ट मैदान आहे. धावा लवकर या मैदानाच्या आतमध्ये चेस किंवा डिपेंड होतात. तुम्हाला धावा बनवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये. फक्त टायमिंगच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये सहज सोप्या पद्धतीने धावा बनवू शकता तुम्ही. मात्र इथनं ते प्रयत्न करावे लागतील या 2 बॅट्समनला. अशा प्रकारे मॅचच्या रंगेल. 2 ताकदवर संघ आहेत. एका बाजूला चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज किशोर. फुलर लाईनचा चेंडू होता. हलक्या हातानं फक्त दिशा दिली होती. अंडी नायक कॉम्बिनेशन खूप चांगला आहे या फलंदाजाकडे. फक्त सॉफ्टहँडनं खेळून काढला एक धावेसाठी कारण चांगली गोलंदाजी होती. चांगल्या चेंडूला सन्मान त्या ठिकाणी दिला जातोय किशनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. पंकज पाहल्यानंतर थोडासा प्रेशर तुम्हाला जरूर जाणवतं या मॅच मध्ये. जबाबदारीने खेळ करावा लागेल या 2 बॅट्समनला. किशोर पुन्हा एकदा. खराब चेंडू आहे आणि इथना आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय किशनच्या बॅट मधून. हा धमाका पहिला षटकार. गुड शॉट. खराब चेंडू होता किशोरचा. किशन गुड शॉट. पुन्हा एकदा किशोर सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. पुनर लाईनचा चेंडू लॉगॉनला. अप्रतिम फटका. मात्र थोडीशी त्या ठिकाणी आउटफील खराब आहे. चा परिणाम मात्र इथे 2च धावा मिळतील स्कोर कार्ड वरती. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. षटक दरम्यानचा होईल समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक धक्का जरूर लागला. मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी केली मोहन आणि किशन या फलंदाजाने. एकूण धावा स्कोर कार्ड वरती 12. लॉस ऑफ 1 विकेट.
पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12 धावा. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज पिंटू. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. स्ट्राईक रेंजला मोहन खेळण्यासाठी सज्ज. चूक मात्र इथे चुका जरूर झाल्या पहिल्या चेंडू पासून, मात्र त्या चुका येणाऱ्या 5 बॉलवरती भरून काढल्या. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. किशन एक षटकार त्या बॅट मधून आतापर्यंत आला तो आहे नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक रेंजला मोहन ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. क्लिक ऑफ द रेस. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडीशी रिस्क जरूर घेतली. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी. थोडंसं चेंडूची वाट पाहत बसला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे पूर्ण होतील 2 धावा. सुरेख रनिंग. या सकाळच्या सत्रामध्ये संघाची धावसंख्या 14 धावा. खूप चांगले क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघांना दाखवलंय. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. पिंटूचे षटक क्रमांक दुसरं. मोहन स्ट्राईक रेंजला. आत्ता मात्र वेगवान बॉल. अप्रतिम चेंडू. थोडासा विचार करण्यास या चेंडूच्या पाठीमागे भाग पाडलाय बॅट्समन मोहनला. पिंटूची चांगली लाईन आणि लेन तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या खूपच जवळून जाणारा हा बॉल. शॉर्ट बॉल. चांगली गोलंदाजी. कुलर लाईनचा चेंडू त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. हलक्यानं फक्त ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल जाईल तोपर्यंत एकच धाव. या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती. किसन स्ट्राईक रेंजला. फटका हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेस करतील. हा दुसरा धक्का. गुड कॅच. अप्रतिम जजमेंट त्या ठिकाणी झालं आणि परतावं लागेल आता मात्र मैदानाच्या बाहेर. किसनला देखील एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. बोर्ड वरती 2 धक्के लागलेत. खेळाचं पहिले सत्र तुम्ही एन्जॉय करतायत. देखील सर्व तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पिंटो. यस डेफिनेटली लाईन नंबर चेक करावी लागेल. पंच देखील आम्हाला सांगतील. नील सरांचा इशारा येतो की हा चेंडू खराब आहे गोलंदाजा पिंटूचा. व्हाईट बॉल. वन्स मोर चान्स. एक चान्स स्थिती मात्र संपली गोलंदाज पिंटूची. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागली ते म्हणजे 16. चेंडू मात्र ओरपीच होता. इथे चेंडू जाईल की नाहीये. वेल कॅच. अप्रतिम जजमेंट त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली प्रेक्षक. जर चेंडू झाडाला आदळले असेल तर षटकार आहे. येस पंच देखील आम्हाला सांगतील. नील सरांचा इशारा येतो. चेंडू आउट ऑफ द पार्क. हा षटकार. जजमेंट तर चांगलं झालं होतं. या स्पर्धेचा नियम देखील आहे. तर चेंडू झाडाला लागला तर तुम्हाला त्या 6 धावा मिळतील. 6 धावेने वेगाने धाव फलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 22. आता मात्र सुरेख चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं जरूर. टीमच्या पंचांचा एक बाईकचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या बराबरनं संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या बनवली आहे. सकाळच्या सत्रामध्ये 23 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. आतापर्यंत 2 गडी जरूर गमावलेत. मात्र चांगली बॅटिंग करत असताना मोहन मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देतोय. आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आधी आहे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या 23. 2 लॉस.
किरण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये संघाची एकूण धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना न्यू पनवेल स्टार 11 संघ मैदानाच्या आतमध्ये 23 धावा त्याने आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यात जमावल्यात. स्ट्राईक रेंजला फलंदाज आहे मोहन. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय किरण. पहिलाच बॉल लेप केलाय. पंचांचा इशारा येस डेफिनेटली. अमोलजी काले सर आम्हाला सांगतील का हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. किरणला मात्र दंडित करतायत. दॅट कुड बी वाईट. अवांतर धाव स्कोरबोर्ड वरती 24 धावा आतापर्यंत लागल्या 24 या आकड्यावरती. चांगली लाईन और पिच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आता मात्र चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू अवांतर आला त्यानंतर कमबॅक गोलंदाज किरण या गोलंदाजाचा. आणखी एक सुरेख चेंडू बॉल हवेमध्ये आणि इथे झेलला जाईल. येस डेफिनेटली. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना हा तिसरा धक्का लागेल. मोहन चांगल्या टच मध्ये चांगल्या तिसरा धक्का लागलाय. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत स्कोर बरोबरती 24 धावा. गणेश येतोय नेट नंबर 5 5व्या क्रमांकासाठी. स्ट्राईक रेंजला फलंदाज आधी आहे तर 4थ्या क्रमांकासाठी आलाय. मिडल ऑर्डरवरती फार मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज किरण. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये एक अवांतर पहिला बॉल जरूर फेकला होता आणि फुलर लाईनचा चेंडू कावकरला बीट करेल. यस डेफिनेटली. इथे खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. आधीच्या बॅट मधून हा धमाका पहिल्याच बॉल वरती षटकारानं आणखीन एक सुंदर फटका डीपला. हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून हा बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. इट्स आउट ऑफ द पार्क. गॉन 6 रन. दोन मोठे फटके दाखवलेत आणि आता थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय गोलंदाज किरण या गोलंदाजाला. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत या मॅच मध्ये. पहिला थोडासा खराब चेंडू होता फुलटास आणि त्यानंतर भुंद्यातील हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोक. चांगली फटकेबाजी तो आता मात्र करत असताना ऑन हॅट्रिक. षटकार येईल का. आता मात्र इथे कमबॅक करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. या सिंगलच्या बराबरीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने जाऊन पोहोचेल 37 रन. 37 या आकड्यावरती. किरण बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. आवाज तर इथपर्यंत आला. यस परतावा लागेल मैदानाच्या बाहेर गणेशला. आणखीन एक धक्का लागेल. 4था गडी बाद होईल. न्यू षटक होईल दरम्यानचा समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 37. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि हा षटक जर आपण पाहिला तर या षटकामध्ये एकूण 14 धावा आल्या. चांगली रणनीती तुम्हाला पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा शांत पवित्र जरूर घेतला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 37. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील.
एम्फॉर्म विचुंबे चांगला खेळाडू आहे. विचुंबे संघासाठी सातत्याने चांगला खेळ तो आतापर्यंत करत आला आणि आज मात्र कशा प्रकारे बॅटिंग तो या मैदानावरती करेल. अविनाश पाटील येत आहेत. स्ट्राईक रेंजला फलंदाज. त्याने बॅक टू बॅक 2 षटकार मागच्या ओव्हर मध्ये दाखवले होते आणि खराब चेंडूला पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अति इज ऑन फायर नाव. आणखीन एक धमाका. हा तिसरा षटकार. राहुल वरती हा आक्रमण षटकार आलाय. चांगली बॅटिंग. राहुलच्या विरुद्ध हा आक्रमण पुन्हा एकदा आधीसाठी. चांगली बॉलिंग. थोडासा स्लो रन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू खराब होता. पुन्हा लाईनच्या चेंडूला अगदी सीमारेषा बाहेर धाडलं होतं बॅट्समननं. इथनं मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज राहुल या ओव्हर मध्ये राऊंड विकेट. फटका फसलाय बॉल हवेमध्ये आणि ते जेलला जाईल. यस डेफिनेटली अप्रतिम जेल. त्या ठिकाणी टिपल्या महत्वपूर्ण सफलता. या मॅच मध्ये जो अडथळा होता तो वरती आणि आता मात्र स्ट्राईक रेंजला अविनाश पाटील. फॉर्म विचुंबे या मैदानावरती कशा प्रकारे खेळी तू करेल. तर येस डेफिनेटली राहुल येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक रेंजला आऊट. अविनाश साठी या बॉल. आणि मी मगाशी सांगितलं होतं एक मोठा खेळाडू या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला अविनाश पाटीलच्या पहिल्याच बॉल वरती बॅट मधून हा षटकार. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 49. 49 धावा. चांगली बॅटिंग आता हवी मैदानाच्या आतमध्ये करत असताना. चांगला खेळाडू आहे अविनाश पाटील. गेल्या वर्षी अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. या वर्षी देखील चांगल्या टच मध्ये तो आहे आणि तो फॉर्म बरकरार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्याच बॉल वरती षटकारानं इथे मात्र अकाउंट ओपन केलंय. अविनाश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. संघाची एकूण धावसंख्या 49 धावा. राहुल जो अंतिम षटक स्लॉगरचे षटक आपण ज्याला नेहमी म्हणतो आणि त्या स्लॉगरच्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 2 षटकार काढलेत. पहिल्या बॉल वरती आधीनी षटकार दाखवला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू आला. त्यानंतर आधीला त्यानं बाद केला आणि जशी संधी मैदानाच्या आतमध्ये मिळाली अविला पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. स्ट्राईक रेंजला पुन्हा एकदा अविनाश पाटील. राहुल ओरपीचा आहे मात्र फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि जेलला जातील. आणखीन एक ब्रेक थ्रू देतोय गोलंदाज राहुल. स्लॉगरच्या षटकामध्ये 2 षटकार जरूर आले मात्र कमबॅक चांगला आहे गोलंदाज राहुलचं या मॅच मध्ये. संघाची 49 या आकड्यावरती आणखीन एक धक्का लागतोय न्यू पनवेल स्टार 11 संघाला. बॅट्समन आउट अविनाश पाटील. 2 चेंडू मध्ये 6 धावेचं योगदान. चांगली गोलंदाजी आता मात्र या मॅच मध्ये होत असताना. खर तर पहिल्या बॉल वरती विकेट जरूर आला. मोहननं चांगली बॅटिंग केली. त्यानंतर बॅट्समन अधीनं खऱ्या अर्थानं संघाच्या इनिंगला सावरलं. सुफियान येतोय नॉन स्ट्राईक रेंजला. उर्फीचा आहे आणि शॉट फुल. अप्रतिम फटका डीपला क्लिअर करणारा. इट्स अ कडक माइटी. गॉन 6 रन. अंतिम बॉल वरती आलेला धमाका जिंकण्याचं बल निर्माण करेल.
गोलंदाजी करणाऱ्या आता मात्र करताना न्यू पनवेल स्टार साठी आणि या सामने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वरती 55 धावा आणि येणारे आता मात्र 24 बॉल मध्ये डिफेन्स करावे लागतील पूर्णच्या पूर्ण 56 धावा. या 56 धावा बनवण्यासाठी कशा प्रकारे डोंबिवली संघ परफॉर्मन्स करेल की त्यांना रोखून ठेवेल मैदानाच्या आतमध्ये न्यू पनवेल स्टार 11 संघ ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी जाईन दुसऱ्या सत्रामध्ये निन्नाथ कदम यांच्याकडे ऑटो कंटिन्यू. निन्नाथ, थँक्यू. माजी नगरसेवक यांचे इथं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाहतोय पहिल्या मॅच मध्ये वीर मराठा डोंबिवली या संघानं नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि जर स्कोर आपण पाहिला तर 2 दिवसातील मला तर वाटतं हायएस्ट स्कोर असेल हा. 55 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 56 धावांची गरज असेल 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये मोहन असतील, आदी असतील यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. मात्र या धावा कशा प्रकारे पूर्ण करणार वीर मराठा डोंबिवली संघ येत्या 4 षटकात आपण पाहणार आहोत. चला लगेचच फिल्डिंग आखून घ्यायची आपण. न्यू पनवेल संघ, वीर मराठा डोंबिवली संघ आपले फलंदाज पाठवून द्या. दोन ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. अमोलजी काळे, नील परासिया. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना न्यू पनवेल स्टार वाजायला आलेत. पहिला सामना अजून संपला नाहीये आपला. जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण आखून घ्या. नचिकेत आणि बाबू दोन फलंदाज आपण पाहतोय वीर मराठा डोंबिवली या संघाकडनं. सलामीचे फलंदाज 24 चेंडू 4 षटके आणि 56 धावांची गरज. रोहित जर आपण पाहिलं तर 2 दिवसातील हायएस्ट स्कोरिंग सामना असेल हा. काल आपण पाहिलं 53 धावा मला तर वाटतं हायएस्ट होत्या. त्यानंतर आज आपण पाहतो 55 धावा, 56 धावांची गरज असणार आहे. मात्र चेस करताना इथे पराकाष्ठा कराव्या लागतील,
कारण सकाळच्या सत्रामध्ये चेस करताना थोडंसं जड जात आहे. पंचांना विनंती असेल आपण वॉर्निंग द्या सरळ प्लेयर लोकांना. खूप वेळ लावतात, मला तर वाटतं 5 ते 10 मिनिटं गेलेच बिल्डिंग लावण्यासाठी फक्त. असा जर वेळ लागत राहिला तर आयोजकांना देखील कठोर निर्णय घ्यावे लागतील. ओव्ही 11 बदलापूर वर्सेस डिंगडॉंग कामोठे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कप्तान इथे उपस्थित असतील तर आयोजकांच्या वतीने आपला पहिला कॉल करण्यात येतो आपल्याला. ज्या बॅट्स तिथे खाली ठेवल्यात ना त्यांनी वर बसायचं आहे. एक पायरी सोडून वर बसायचं, कारण की तिथे 4 आहे, षटकार आहे तिथे. तर आपण कृपया करून आपल्याला विनंती असेल आपण वर बसायचं आणि त्या बॅट्स देखील आपण वर घ्यायच्या आहेत. त्या बॅट्स खाली आहेत तिथे. चला वळूया सामन्याकडे. पहिला फलंदाज आपण पाहतोय नचिकेत आणि गोलंदाज आपण पाहतोय अविनाश. राऊंड द विकेट इथे मारण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच चेंडू अतिशय सुंदर. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. पहिलाच चेंडू निर्धाव अविनाश यांचा. धावा खूप आहेत. एक एक निर्धाव चेंडू आपल्याला महाग पडू शकतो. इथे फटकेबाजी जशी न्यू पनवेल या संघाने केली होती तशीच वीर मराठा डोंबिवली या संघाला करायला लागेल. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज होती. एक चेंडू निर्धाव गेला. इथे मात्र अपील केलं जात आहे. अपील फेटाळलं जात आहे. शरीराचा वेध घेतो चेंडू. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली पहिली धाव. एका धावेनं धावफलक चालू झालंय. 56 धावांचा पाठलाग करत असताना सकाळच्या सत्रामध्ये चेस करताना थोडे कष्ट घ्यावे लागतात. चेस होत नाहीये सकाळच्या सत्रामध्ये, तर आपल्याला इथून फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर गेलाय बाबू. आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल अविनाश. इथे मात्र चांगला चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी देखील म्हणावी लागेल अविनाश यांची. पहिला चेंडू पाहिला आपण निर्धाव होता, त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली एक धाव आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते ती अविनाशकडनं. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूचे सांगतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली लाईन अँड लेंथ चांगली म्हणावी लागेल. 3 चेंडू निर्धाव फेकले तिथे मात्र अविनाश यांनी. आणि इथे कुठेतरी बॅकफुटला ढकललंय पहिल्या षटकामध्ये वीर मराठा डोंबिवली या संघाला. 56 धावांची गरज आहे. एकच धाव धावफलकावर आहे. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. रोहित पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये जी खेळपट्टी आहे ती गोलंदाजांना साथ देते असं म्हणायला हरकत नाही, कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकूण 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि एक आपण लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक. इथे मात्र दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. कालच्या सत्रामध्ये देखील आपण एक मेडन ओव्हर पाहिली आणि आज आपण पाहतोय अविनाश अतिशय सुंदर गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये अशाच गोलंदाजीची गरज असते. गुरु यांनी काल मेडन ओव्हर फेकली होती आणि आजच्या दिवसातील तो मान पटकावतो. तो मात्र पहिल्याच सामन्यामध्ये काल देखील मला तर वाटतं पहिल्याच सामन्यामध्ये मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आणि ती देखील पहिलीच ओव्हर होती आणि आता देखील तेच अगदी रिपीट होत आहे. जणू काही आपण रिप्लेस पाहतोय. अशा प्रकारे अविनाश यांनी पहिलं षटक मैदान फेकलेलं आहे आपल्या संघासाठी. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये केवळ आणि केवळ एक धाव आली. आता मात्र 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. रोहित धावा खूप आहेत. फटकेबाजी करावी लागेल जशी फटकेबाजी न्यू पनवेल या संघाने केली. त्यामध्ये मोहन आधी आपण पाहतोय नवीन गोलंदाज. 18 चेंडू 56 धावांची गरज. दोन्ही फलंदाज सलामीचे आपण पाहतोय नचिकेत आणि बाबू. काही करू शकले नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये अविनाश यांनी त्यांना पूर्णतः रोखून धरलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना
आखताना स्वतः गोलंदाज आधी. अशा प्रकारे हे 7 चेंडू फेकणार. 18 चेंडू 55 धावांची गरज आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवर फटका आला पाहिजे तरच हे आव्हान पूर्ण होऊ शकतं. सकाळच्या सत्रामध्ये चेस करणं खूप अवघड असतं आणि असं करत असताना पहिलं षटक मेडन पाहिलं आपण. 18 चेंडू 56 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन येतो आहे आधी. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय नचिकेत. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर आलाय चांगला फटका ज्याची गरज होती. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा पहिला षटकार. या चेंडूच्या आधी जसं रोहित मी सांगितलं की ज्या फटक्यांची गरज होती ती फटकेबाजी मात्र आता चालू झालेली आहे. पहिल्या चेंडूवर आला हा षटकार. 7 धावा धावफलकावर होतील ऍड. या षटकाराच्या मदतीनं नचिकेतनं कुठेतरी या षटकारानं खातं खोललंय आणि आता मात्र साईड चेंज केले. राऊंड द विकेट साधेल आधी. पहिला चेंडू षटकार बसला होता. नंतर दुसऱ्या चेंडूवर कशा प्रकारे इथे मात्र स्टंपिंगचं देखील संधी होती. थोडे डान्सिंग डाऊन द विकेट आले होते फलंदाज पण संधी गमावली. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. तिसरा चेंडू फेकतात. इथे मात्र फुलटा चेंडू होता. मिस टायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे आणि अशा प्रकारे सुंदर अशी झेल किसन यांनी घेतलेली आहे आणि बॅक टू द पवेलियन नचिकेत यांना परतावं लागेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आधी यांचं पहिल्या चेंडूवर षटकार बसला होता. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना त्यानंतर त्यांनी साईड चेंज केली. राऊंड द विकेट आले. राऊंड द विकेट आले आणि त्यानंतर रोहित एक निर्धाव चेंडू आणि आता एक विकेट आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन वीर मराठा या संघाकडनं. इथे मात्र जर आपण विकेट गमावले तर नक्कीच आव्हान आपल्याला जड जाऊ शकतं. हा सामना जर जिंकायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. स्ट्राईक रोटेड होते. बाबू आपण पाहतो स्ट्रायकर एंडला ज्यांनी 4 चेंडू निर्धाव काढलेले आहेत. अजूनही खातं खोललेलं नाहीये. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. इथे मात्र चांगला चेंडू होता. हुक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. इथे मात्र 4 चेंडू डॉट आल्यानंतर हा अतिशय सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय तो बाबू. या 6 धावेनं धावफलक मात्र पुढे सरसावेल. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक इथे येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न होतोय पायानं आणि अडवलेत आणि 2 धावा भेटल्या त्या चेंडूवर. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र समीकरण बदलेल. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज वीर मराठा डोंबिवली या संघाला. अतिशय सुंदर दृश्य आपण पाहतोय या बापदेव मैदानावर. सकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होणार का. इथे संधी होती आणि मिसफिल्ड झाला. कव्हर नव्हतं तिचा बॅकअप नव्हता आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 17 धावा धावफलकावर. आता मात्र 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार आहे ती वीर मराठा डोंबिवली या संघाला. चला बिटवीन द ओव्हर जास्त वेळ घ्यायचा नाहीये आपल्याला. 11 वाजलेत आणि आपला अजून पहिला सामना चालू आहे. नेक्स्ट टीम ओवी 11 बदलापूर वर्सेस डिंगडॉंग कामोटे. आपल्याला दुसरा पुकार देतोय टॉस साठी या लगेचच. ओवी 11 बदलापूर वर्सेस डिंगडॉंग कामोटे. दुसरा पुकार. त्याला जास्त वेळ घेऊ नका. न्यू पनवेल संघ बिटवीन द ओव्हर जास्त वेळ घेऊ नका.
17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता 12 चेंडू 39 धावांची गरज असणार आहे वीर मराठा डोंबिवली या संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमोल. कशा प्रकारे हे षटक फेकेल आपल्या संघासाठी, तसं पाहायला गेलं तर निर्णायक षटक ठरू शकतं. या षटकामध्ये कलाटणे भेटू शकतं या सामन्याला आणि कोण जिंकणार आपण पाहणार आहोत. दोन फलंदाज आपण पाहतोय बाबू आणि सचिन. बाबू वैयक्तिक 10 धावांवर खेळतो नॉन स्ट्रायकर एंडला. सचिन अजूनही एकही चेंडू फेस केला नाही आणि पहिला चेंडू फेस करतील. इथे मात्र चांगला चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने येतो, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. किती धावा भेटणार? एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 19 धावा आपण पाहू शकतो धावफलकावर. आता मात्र समीकरण बदलणार. 11 चेंडू 37 धावांची गरज. रोहित जर सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल. एकोणीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सचिन इथे अपील केलं होतं लेग बिफोरचं, परंतु अंपायर अगदी शांत आपण पाहतोय. लीग बाईच्या स्वरूपामध्ये आम्हाला इथे इशारा करतायत. 1 धाव भेटेल. एका धावेनं धावफलक हळूच पुढे सरसावेल. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 36 धावांची गरज असणार आहे अजून. रोहित जर सामना हा त्याला जिंकायचा डोंबिवली संघाला तर आपण षटकार आणि चौकारांचा पाऊस इथे पाडला पाहिजे. 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू शेष असतील या तिसऱ्या षटकातील. यानंतर उरेल फक्त 1 षटक. त्या षटकामध्ये जर जास्त धावा आपण बाकी ठेवल्या तर तिथून आपल्याला नक्कीच कष्ट करावे लागतील, संघर्ष करावे लागतील. वीर मराठा डोंबिवली या संघाला अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर आपण पाहतो. बाबू इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता. फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा सहजरित्या चोरल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. वीर मराठा डोंबिवली या संघाला सामना जिंकायचा आहे तर फटकेबाजी करावी लागेल आणि बाबू आपण पाहतोय वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. मला वाटतं 8 चेंडू आणि 12 धावांवर खेळतोय तो. त्याच्यामध्ये क्षमता आहे. आपल्या संघाला इथून मात्र जिंकून देऊ शकतो, कारण एक षटकार आपण पाहिला त्याच्या फलंदाजीतून आणि इथून नक्कीच तो आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे तेवढी आणि संघर्ष करावा लागेल इथून मात्र वीर मराठा डोंबिवली या संघाला. 9 चेंडू 34 धावांची गरज. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बाबू पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, ज्याची गरज होती तो फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. षटकार. तर टॉस दोन्ही कप्तान इथे आलेले आहेत. ओव्ही 11 बदलापूर होते डिंगटन कामोटे, सुनीलजी मोरे यांना विनंती असेल माजी नगरसेवक आपल्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा गोल करायचा आहे, समोर यायचं आहे. समीकरण बदलले 8 मध्ये 28. इथे पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर 1 धाव घेतले, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? इथे मात्र दुसरी धाव देखील झाली असती. थोडंसं मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालं. 29 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 1 चेंडू बाकी असेल या षटकातील. 7 मध्ये 27. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर जातोय सचिन. 29 धावा धावफलकावर आहेत. 7 मध्ये पाहिजे 27. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता. बीट केला बॅट्समॅनला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. इथे जर फटका आला असता तर रोहित सांगतात हा जर षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता या चेंडूवर तर समीकरण थोडंफार सोपं झालं असतं. नाणेफेकीचा कॉल होतोय. किंगडम कॉमेडी वर्सेस ओव्ही 11 बदलापूर. पण शेवटचं षटक आपण लगेचच द्यायचं आहे. 56 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र ओव्ही 11 बदलापूर हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी इथे घेतला आहे आणि डिंगन कॉमेडी या संघाला
क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे. शंकरजी म्हात्रे पनवेल महानगरपालिका नगरसेवक यांचं इथे आगमन होतं. थोड्याच वेळात त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. या नगरसेवक चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वळणार आहोत सामन्याकडे. समीकरण बदलले 6 मध्ये 27. 6 चेंडू 27 धावांची गरज कशा प्रकारे पूर्ण करणार. स्ट्राईक वर आपण पाहतोय बाबू. ललित गोलंदाजी मार्गावर पंचांचा नील यांचा इथे आम्हाला इशारा येतोय. वाईड एक अतिरिक्त धाव. 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. फटकेबाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ललित. स्ट्राईक एंडवर पाहतो बाबू. त्याच्यामध्ये क्षमता आहे रोहित, तो मारू शकतो फटके आपल्या संघासाठी. इथे मात्र फटका फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉमिनेट करतोय ललित. शेवटचा स्लॉग ओव्हरचा शतक घेऊन आला आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू टाकतोय. पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला, नंतर निर्धाव चेंडूचे सांगता इथे मात्र झाले. समीकरण बदललेलं आता 5 मध्ये 26 ची गरज. इथे मात्र चांगला चेंडू चालले. बिफोरचा अपील केला चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतो. पंचांचा बोर्ड जातो हवेमध्ये लेग बिफोरचा. इथे मात्र विकेट. बाबू बॅक टू द पवेलियन. LBW. इथे मात्र आता कुठेतरी बॅकफुटला गेलाय पूर्णतः वीर मराठा डोंबिवली हा संघ. न्यू पनवेल संघ डॉमिनेट करतोय. नगरसेवक शंकरजी म्हात्रे यांचं इथं आगमन होतं. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. या आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्याला विनंती असेल. तोपर्यंत वळतोय सामन्याकडे. 4 चेंडू बाकी असतील. 4 मध्ये 26 ची गरज. 4 फटके मारायची गरज. जर इक्वल झाला सामना तर सुपर ओव्हरचा इथे नियम आहे. इथे मात्र फटका उचललाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. सुंदर असा षटकार. अनिलजी लोंढे यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल आपण यायचं आहे. 3 मध्ये 20. इथे मात्र चमत्कार जिंकू शकतो एखादा वाईड किंवा एखादा नो बॉल. या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 3 मध्ये 20 पाहिजेत. धावफलक आपण पाहतोय. सुपर ओव्हर इक्वल झाली तर सुपर ओव्हर. इथे मात्र तिसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा तसाच फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. मला तर वाटतं या फलंदाजाला आधी पाठवलं पाहिजे होतं, कारण लगातार 2 षटकार आपण पाहतो विकासाच्या फलंदाजीतून. कुठेतरी निर्णय चुकलाय का. जर आधी पाठवलं असतं तर चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं क्रीडांगणावर. धावफलक मात्र पुढे जातो आपण पाहतोय 42. 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. 2 मध्ये 14. एखादा नो किंवा वाईट चेंडू चित्र बदलू शकतो या सामन्याचं. 2 मध्ये 12 होऊ शकतात. 2 मध्ये 13 देखील होऊ शकतात. जर 13 झाल्या तर सुपर ओव्हर. आणि सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का. तर मला तर वाटतं इथे चुकी करणार नाही ललित, पण दबाव नक्कीच असेल, कारण की विकास यांनी 2 गगनभेदी षटकार इथे ठोकलेत. 2 मध्ये 14. 2 चेंडू 14 धावांची गरज. एक चुकी इथे मागात पडू शकते न्यू पनवेल या संघाला. इथे मात्र विकास आल्या आल्या फटकेबाजी केल्या, आक्रमण केलं. इथे मात्र न्यू पनवेल या संघावर. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल आपल्याला. 2 चेंडू 14 धावांची गरज. विकास स्ट्राईक एंडवर पाहतो ज्यांनी 2 फटके लगावलेत. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि झेल सुटली. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 44. 44 धावा धावफलकावर. आता 1 मध्ये 12. जर इथे का नो पडला आणि षटकार बसला तर चित्र बदलेल या सामन्यातील. मात्र इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट. इथे मात्र पहिल्याच फेरीमध्ये विजयी ठरलाय तो न्यू पनवेल स्टार 11 हा संघ.
आणि दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारतोय. दुसरा सामना ओव्ही 11 बदलापूर वर्सेस डिंगडॉंग कॉमटे. ओव्ही 11 बदलापूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय केलेला आणि डिंगडॉंग कॉमटे या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. तोपर्यंत आपण या सामन्याचं पहिल्या सत्राचं धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. शुभम म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचे? अविनाश, आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी.